कन्स्ट्रक्शनमध्ये यशस्वी होण्याच्या पायऱ्या, नवीन कॉन्ट्रॅक्टर्सना यशस्वी मार्गदर्शन. स्टेप्स टू सक्सीड इन कन्स्ट्रक्शन, सक्सेसफुल गायडन्स फॉर न्यू कॉन्ट्रॅक्टर्स. रमेश एका कन्स्ट्रक्शन प्रकल्पावर काही वर्षापासून काम करत आहे. त्याने आधी मेस्त्री म्हणजेच मेसनचं काम केलं. मग काही वर्षांनी तो सुपरवायझर झाला. आता त्याला एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय. रमेशला कॉन्ट्रॅक्टर होण्याच्या या प्रवासात कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ते पाहूया. योग्य कामाची निवड. कन्स्ट्रक्शनमध्ये स्ट्रक्चर वर्क, फिनिशिंग वर्क हे मुख्य ट्रेड असतात. या अंतर्गतही विविध प्रकारच्या ट्रेडची कामे असतात. उदाहरणार्थ मेसन, ड्रायवॉल, फॉल सिलिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल इत्यादी. यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला जे काम करायची इच्छा आहे त्या कामाची निवड तुम्हाला करायची. प्रकल्पाची रूपरेषा. एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर प्रोजेक्ट सुरू करण्याआधी साईटवर कोणकोणती कामं करायची आहेत त्यासाठी लागणारी साधनं म्हणजे पैसा, मटेरियल, वर्कर्स इत्यादी बद्दल अंदाज बांधतो आणि त्यानुसार प्रोजेक्टची रूपरेषा आखतो. कुशल टीमची निवड. एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्ही तुमच्या टीमवर अवलंबून असता. यासाठी वर्कर्स निवडताना तुम्हाला नीट लक्ष देणं आवश्यक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये विविध कामं एकत्र केली जातात. ती कामं लक्षात घेऊन सावधगिरी बाळगत योग्य वेळात काम करणारे कुशल वर्कर्स तुमच्या टीममध्ये घ्या. वर्कर्स सोबत योग्य वागणूक. आपल्या वर्कर्सचा विश्वास संपादन करणे कॉन्ट्रॅक्टरसाठी महत्त्वाचे असते. म्हणून कॉन्ट्रॅक्टरने आपल्या वर्कर्सचे हित ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. वर्कर्सना वेळेवर वेतन देणं, साईटवर त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं, गरज पडल्यास सुट्टी इत्यादीची सोय करणं यानं हे साध्य होऊ शकते. क्लायंट सोबत चांगले संबंध. आज केलेलं चांगलं काम तुम्हाला उद्या नवीन काम मिळवून देईल. म्हणून क्लायंट सोबतचे संबंध चांगले ठेवा. यामुळे सध्याच्या आणि भविष्यात तुमच्याकडे नंतर येणाऱ्या कामांमध्ये अडचण येणार नाही. रमेशनं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एक चांगला आणि यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. तुम्ही सुद्धा यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा.